नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नुकतंच अधिक मास संपला आहे आणि अधिक मास झाल्यानंतर लगेचच 18 जून 2026 रोजी गुरुपुष्पा अमृत योग आहे. या दिवशी विनायक चतुर्थी देखील आहे. म्हणजे सर्व कार्य सिद्धिकारक असा हा योग आहे. कुठलंही नवीन कार्य सुरू करण्यासाठी, नवीन साधना सुरू करण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, सोने खरेदी, जागा खरेदी, वाहन खरेदी, जागेचे बुकिंग करण्याकरिता गुरुपुष्पामृत योग हा अत्यंत भाग्यकारक मानला जातो. आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी गुरुपुष्पामृत योगावरती विशिष्ट पूजा, मंत्र, साधना तसेच काही लक्ष्मीकारक उपाय आपण अवश्य करावेत. 18 जून 2026 रोजी गुरुपुष्पामृत योगांचा मुहूर्त आहे. या दिवशी आपल्या घरांमध्ये पूजा कशी करावी, कोणते लक्ष्मीकारक उपाय करावेत आणि आपले गुरु स्वामी महाराज यांची कोणती सेवा करावी, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत. प्रथम बघूया 18 जून रोजी गुरुपुष्पामृत योगांचा मुहूर्त काय आहे. गुरुपुष्पामृत योग सुरू होईल सूर्योदयापासून सकाळी 6:04 सुरू होईल आणि सकाळी 11:32 गुरुपुष्पामृत योग संपणार आहे. तर आपण या गुरुपुष्पामृत योगाच्या मुहूर्तावरती म्हणजे सकाळी सेवा उपाय अवश्य करा. अगदीच ज्यांना अशक्य असेल त्यांनी संध्याकाळी करा. म्हणजेच तुमच्या वेळेनुसार सकाळी, दुपारी, संध्याकाळी करावी. गुरुपुष्पामृत योग म्हणजे काय? गुरुवारी ज्या वेळेला पुष्प नक्षत्र येतं त्या वेळेला हा गुरुपुष्पामृत योग तयार होतो. सर्व नक्षत्रांमध्ये पुष्प नक्षत्र सर्वश्रेष्ठ मानलं जातं. या नक्षत्रावरती माता लक्ष्मीचा जन्म झाला होता. पुष्प नक्षत्रांचा स्वामी आहे गुरु आणि म्हणूनच या दिवशी गुरूंची साधना करणं अत्यंत भाग्यकारक मानलं जातं. त्यामुळे गुरुवार पुष्प नक्षत्र हा सर्व कार्य सिद्धकारक असा योग तयार होतो. ज्यावरती माता लक्ष्मीची जर आपण सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्या घरांमध्ये स्थिर होते. तसेच नवीन सेवा, नवीन संकल्प, नवीन कार्य, जागा खरेदी, सोने खरेदी यासाठी हा योग अत्यंत भाग्यकारक मानला जातो. गुरुपुष्पामृत योगावरती तुम्ही ज्या दिवसभरांमध्ये तुम्ही काही सेवा केल्या, काही उपाय केले तर निश्चितच त्याचं फळ देखील तुम्हाला मिळणार आहे. कारण आपण केलेली कुठलाही सेवा कधीच वाया जात नाही. त्याचं फळ आपल्याला 100% मिळत असतं. आपण फक्त मुखांमध्ये श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरीही त्याचं फळ आपल्याला स्वामी महाराज बरोबर देत असतात. त्यामुळे निश्चितच मनाने गुरुपुष्पामृत योगांवरती दिवसभरांमध्ये ज्या गोष्टी करणं शक्य होणार आहे त्या करा आणि गुरुबळ मजबूत करून घ्या. आणि गुरुबळ मजबूत असणं खूपच गरजेचं असतं. ज्याचं गुरुबळ मजबूत असतं त्याला कुठल्याही कामांमध्ये अडचणी येत नाही. तर असो, चला सुरुवात करूया. आपल्याला गुरुपुष्पामृत योगावरती नेमकं काय काय करायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद म्हटलं तर गुरुग्रह मजबूत करण्यासाठी हा फार महत्त्वाची असते. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात हळद टाकून जर आपण अंघोळ केली तर आपले गुरुबळ मजबूत होत असतं. या व्यतिरिक्त आपल्याला जर कोणाची दृष्टी लागलेली असेल तर ती निघून जाण्यासाठी देखील मदत होत असते. त्यामुळे प्रत्येक गुरुवारी आपल्याला हे एक काम करायचंच आहे. अगदी घरातील लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाने जर हा उपाय केला तर सगळ्या सदस्यांचं गुरुबळ मजबूत होण्यासाठी मदत होईल. 2. त्यानंतर दुसरं जे काम आहे ते म्हणजे आता बघा, आपलं घर स्वच्छ करण्यासाठी आपण झाडलोट करत असतो, फरशी वगैरे पुसत असतो. पण डोळ्याला न दिसणारी जी नकारात्मकता आहे ती घालवण्यासाठी आपल्याला काय करायचं तर थोडंसं गोमूत्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि फुलाने किंवा मग तुम्ही हाताने शिंपडलं तरीही चालेल. पण संपूर्ण घरांमध्ये अशा प्रकारे हळद आणि गोमूत्र आपल्या संपूर्ण घरांमध्ये शिंपडायचं आहे. 3. त्यानंतर आपल्या उंबरठ्यांवर हळदीचे लेपन करायचं आहे, जे की आपण दर गुरुवारी करत असतो. हळदीचे लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्या उंबरठ्याची पूजा करायची आहे. मुख्य दरवाजा देखील पुसून घ्यायचा आहे आणि त्यावर शुभ लाभ लिहायचा आहे. आता हे सगळे जे काही काम आहे तर दर गुरुवारीची आहे त्यामुळे त्यात नवीन असं काहीही नाही. तुम्हाला ते करणं सहज सोपं होणार आहे. 4. त्यानंतर आपल्याला
मुख्य दरवाजांवर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये चिमूटभर हळद घातली तर नक्कीच गुरुबळ मजबूत तर होणारच आहे, पण लक्ष्मी माता देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहे. आता हा दिवा कुठे लावायचा तर मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला लावायचा. जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तशा पद्धतीने दरवाजांकडे तोंड करून उभं राहायचं आणि आपली जी उजवी बाजू येईल त्या बाजूला तो दिवा लावायचा. जोपर्यंत पेटता राहील तोपर्यंत पेटू द्या. 5. त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला रोजही अर्घ्य दिलं जातं, पण जर तुम्ही देत नसाल तर कमीत कमी पुष्पामृत योगा दिवशी का होईना पण तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्यामध्ये एका तांब्यांमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं, एक फूल टाकायचं आहे, त्यानंतर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आता सूर्याला अर्घ्य रोजच दिला पाहिजे. 6. त्यानंतर आपल्याला आपल्या घरांमध्ये स्वास्तिक काढायचं आहे. थोडंसं गाईचं तूप घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. कुंकू टाकलं तरीही चालेल. कुंकू आणि हळद हे दोन्ही गोष्टी आपल्याला त्या तुपांमध्ये टाकायच्या आहेत आणि त्याने स्वास्तिक बनवायचं आहे. कुठे कुठे तर मुख्य दरवाजांवर एक, त्यानंतर तुळशी मातेजवळ, त्यानंतर आपली जी गॅसची शेगडी आहे त्या गॅसच्या शेगडींवर किंवा तिथल्या एखाद्या टाईल्सवर आपल्याला अशा प्रकारचं स्वस्तिक बनवायचं आहे. बाजूने 2 रेषा काढायच्या आहेत आणि मनोभावे आपल्या घरामधलं वातावरण मंगलमय होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत. कारण स्वास्तिक म्हटलं तर मांगल्याचे प्रतीक आहे. स्वास्तिक काढल्याने आपल्याला देखील खूप प्रसन्न असं वाटत असतं. त्यामुळे हे शुभचिन्ह आपल्या मुख्य दरवाजांवर, आपल्या किचन ओट्यांवर आणि तुळशी मातेजवळ आवर्जून काढायचं आहे. आता 8 नंबर. त्यानंतर आपल्या देवघरांजवळ देखील एक तुपाचा दिवा लावायचा आहे. शक्यतो तो दिव्यांमध्ये लाल रंगाची वात लावण्याचा प्रयत्न करा. बघा, लाल रंगाचा जो कलावा मिळतो त्या कलाव्याची वात आपल्याला लावायची आहेत. कारण जेव्हा आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करतो तेव्हा कापसाची वात बनवण्यापेक्षा जर लाल रंगाच्या धाग्यांची आपण अशी वात बनवली तर निश्चितच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होत असते. तुमच्याकडे नसेलच तर मग कापूस घेतला, त्याला थोडंसं कुंकू लावलं तरीही चालणार आहे, पण कलावा आणण्याचा प्रयत्न करा. अगदीच वेळेवर बघत असाल तर आपल्या साध्या कापसाला कुंकू लावून तशा प्रकारचा दिवा प्रज्वलित करा. 9. त्यानंतर तुमची जी काही रोजची देवपूजा आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि तुमच्या देवघरांमध्ये जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावर अभिषेक घालायचा आहे. आता अभिषेक कसा घालायचा तर त्या श्रीयंत्राला पंचामृताने किंवा दुधाने आणि नंतर पाण्याने अशा प्रकारे अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना लक्ष्मी मातेचा जो तुम्हाला मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे आणि अशा प्रकारे श्रीयंत्राला अभिषेक घालून झाल्यानंतर ते पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ करायचं आणि पुसून घ्यायचं. त्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवायचं. प्लेटमध्ये ठेवल्यानंतर त्यांची छानपैकी पूजा करायची. हळदी कुंकू अर्पण करायचं, फुलं असेल तर फुलं अर्पण करायचं आणि धूप दीप अगरबत्ती सगळं काही त्या श्रीयंत्राला ओवाळायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्या श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन करायचं. कुंकुम अर्चन करताना 16 वेळेस आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं असतं. जर 16 वेळेस श्रीसूक्त म्हणणे शक्य नसेल तर 1 वेळेस म्हणा. त्यानंतर 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा असतो, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा असतो आणि 16 वेळेस कुबेर मंत्र म्हणायचा असतो आणि एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं असतं. या सेवा तुम्ही तुमच्या श्रीयंत्रावर करून बघा. निश्चितच आर्थिक अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला 100% मदत मिळणार आहे. बघा, जेव्हा आपण लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान यांची एकत्रितरित्या सेवा करतो ना, तेव्हा आपल्या संसाराला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी, सांसारिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते. त्यामुळे श्रीयंत्रांची जर ही सेवा केली तर विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असतात. त्यामुळे ही सेवा तुम्ही आवर्जून करून बघा. त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं देखील पठण करायचं आहे किंवा श्रवण देखील करू शकता. 10. त्यानंतर सगळी पूजा विधी करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवांसाठी नैवेद्य ठेवायचा आहे. तर नैवेद्य दाखवत असताना शक्यतो सफेद रंगाची मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा पिवळ्या रंगाची मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा. आता मिठाई बाजारातूनच आणायची हवी असं नाही, तर तुम्ही सफेद रंगाची घरांमध्ये आपण खीरही बनवू शकतो किंवा बेसनाचे लाडू देखील बनवू शकतो. यापैकी तुम्ही काहीही नैवेद्य ठेवू शकता.
आता देवी म्हटलं तर आपण त्यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही ते प्रसन्न होत असतात. पण मग अशा काही तिथींना जर आपण वेगळा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला देखील एक प्रकारचं समाधान लाभतं आणि कुठेतरी आपल्याला देखील ते प्रसन्न वाटत असतं. तर म्हणून नक्कीच या गोष्टींचा समावेश उद्याच्या दिवसांमध्ये करा आणि लक्ष्मी माता, विष्णू भगवान यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. 11. त्यानंतर गुरुवार म्हटलं तर तुळशीला आपण थोडंसं कच्चं दूध अर्पण करत असतो. बघा, आर्थिक अडचण सुटण्यासाठी जर दर गुरुवारी तुळशी मातेला थोडं कच्चं दूध अर्पण केलं तर आपल्या समस्या सुटण्यासाठी मदत होत असते. आता तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील 11 वेळेस का होईना कमीत कमी म्हणायचं आहे. आता तुळशीला गुरुवारी हळद देखील अर्पण केली जाते. पण हळदीच्या बाबतीत सांगायचं झालं तर बघा, आजकाल बाजारांमध्ये सगळं काही डुप्लिकेट मिळतं. त्यामुळे जर समजा तुमची हळद नॅचरल नसेल किंवा त्यामध्ये जर काही केमिकल मिक्स केलेलं असेल तर त्यामुळे तुमची तुळस सुकू शकते किंवा तुळशीला काही हानी पोहोचू शकते. जर तुम्हाला खात्री नसेल तुमच्या हळदीबाबत तर तुळशीला हळद अर्पण करू नका. पण जर तुम्ही घरी बनवलेली हळद असेल, तुम्हाला खात्री असेल तर नक्कीच तुळशीला गुरुवारच्या दिवशी हळद अर्पण केली तर याने देखील विष्णू भगवान आपल्यावर प्रसन्न होत असतात. तसंच तुळशीच्या बाबतीत सांगायचं झालं तर कुंकू देखील आजकाल बाजारांमध्ये नॅचरल मिळत नाही. जर तुम्हाला कुंकू घ्यायचं असेल तर ते हळदीचंच कुंकू घ्या, जेणेकरून त्यामध्ये काहीही केमिकल कलर वगैरे मिक्स नसतो आणि यामुळे आपली तुळस देखील सुकणार नाही. आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की मुलांचा विवाह ठरत नाही, काही जणांच्या नोकरीचा प्रश्न आहेत. कुठलीही एखादी अशी समस्या असेल आपल्या जीवनातील, आपल्याला वाटत असेल की याचं लवकरात लवकर निवारण व्हावं, तर आपण गुरुपुष्पामृत योगांवरती स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण गुरुपुष्पामृत योगावरती अवश्य करा. एकूण 21 अध्याय आहेत. तर आपण या 21 अध्यायांचे वाचन गुरुपुष्पामृत योगावरती म्हणजेच 18 जून रोजी सकाळी अवश्य करा. संकल्प करून करा आणि जो प्रश्न असेल तो महाराजांना बोलून दाखवायचा आणि त्यासाठी मी हे पारायण करत आहे, माझ्याकडून ही सेवा करून घ्या, अशा पद्धतीने संकल्प करा आणि एक पाठ स्वामी चरित्रांचा करा किंवा तुम्ही या दिवसापासून गुरुचरित्र पारायणाला देखील सुरुवात करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला गुरुपुष्पामृत योगावरती काय उपाय करायचे आहेत हे सविस्तरपणे सांगितले आहेत. तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.